मुस्लिमांचं आरक्षण खाल्लं. मी या ठिकाणी मोर्चेकऱ्याच्या माध्यमातून उघड सांगतोय, जाहीर सांगतोय, तहसीलदार महोदयांच्या माध्यमातून शासनाला सांगतोय, आमचं आरक्षण खाल्लंच नाही, दरोडा टाकलाय, दरोडा. जय भीम, जय संविधान. व्हिडिओ बनविण्याचं कारण असं आहे की एका कार्यकर्त्यांनी एक व्हिडिओ माझ्याकडे वाट लावला आणि तो व्हिडिओ बघितल्यानंतर माझी तळपायाच्या आग मस्तकाला गेली. कारण मुळातच जो मातंग समाज भारतीय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानतो, तो मातंग समाज आमच्यासाठी आदर्श आहे. मातंग समाज आमचा छोटा भाऊ आहे, हे अंतिम सत्य आहे. पण त्याच मातंग समाजातील काही आरएसएसची सुपारी घेऊन बौद्ध समाजाला बदनाम करणारे कार्यकर्ते आहेत. अशा कार्यकर्त्याला मी मांगट्याच म्हणतो. अशाच एका मांगट्याने बौद्ध समाजाला दरोडेखोराची उपमा दिलेली आहे आणि त्यांनी सांगितलं आमचं आरक्षण बौद्धांना समोर ठेवून, बौद्धांना उद्देशून नुसतं खाल्लंच नाही तर त्यांनी त्याच्यावर दरोडा टाकला. ह्या त्याच्या बोलण्याचा मी या ठिकाणी भीम टायगर सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके जाहीर निषेध करतो. कारण मुळातच दरोडा हा शब्द कायदेशीर किंवा भारतीय दंड विधानुसार 391 आणि BNS 310 नुसार हा गंभीर गुन्हा असून त्यात जवळपास 10 वर्षाची ते जन्मठेपर्यंत त्यामध्ये शिक्षा आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. दरोडा कशाला म्हणावं, दरोडेखोर कशाला म्हणावं, यासाठी सुप्रीम कोर्टाचे अनेक जजमेंट आहेत. त्यातील फक्त उदाहरण म्हणून मी एक जजमेंट सांगतो. 7 एप्रिल 2008ला राजकुमार विरुद्ध यसो उत्तरांचल न्यायमूर्ती CK ठाकूर यांनी दरोड्याची व्याख्या करताना सांगितलं, दरोडा करताना किमान 5 लोक असले पाहिजेत. त्यांचा हेतू मालमत्ता लुटणे, चोरी करणे हाच असला पाहिजेत आणि त्यांनी चोरी करताना मालमत्ता लुटताना त्याकडे बंदुकी, तलवारी, चाकू, सुरी, पिस्तूल, रिव्हॉल्वर हे असलं पाहिजेत. पिस्तूल, तलवारीने त्यांनी हिंसा केली पाहिजेत किंवा हिंसा करण्याचा प्रयत्न केला पाहिजेत, तरच ते दरोडा. आता भामट्या म्हणतो की बौद्ध समाजाने आरक्षणावर दरोडा टाकला, तर दरोडा सुप्रीम कोर्टाच्या म्हणण्यानुसार दरोडा टाकण्यासाठी 5 लोक लागतात. ती कोण होती? दरोडा टाकताना हेतू मालमत्ता लुटणे, चोरी करणे हा असतो. कोणाची चोरी केली? दरोडा टाकण्यासाठी तलवारीचा, बंदुकीचा, पिस्तुलाचा, चाकूचा वापर केला पाहिजे. त्याद्वारे हिंसा केली पाहिजे, हिंसा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, धमकी दिली पाहिजे. कोणी चाकू, तलवारी, बंदुकी वापरल्यात, बरं दरोडा टाकणं हा गंभीर गुन्हा आहे. अरे भामट्या, तू तक्रार का दिली नाही? त्या आडाणचोटाला सांगायचं आरक्षण दरोडा टाकल्यानं मिळत नाही, तर आरक्षण हे काही अटी पूर्ण केल्यानं मिळत असतं, एवढं हे त्या नालायकाला समजलं नाही. अशा आडाणचोट जर समाजामध्ये लीडर राहिले तर समाजाची अधोगती आहे, हे समाजाने ओळखलं पाहिजेत. कारण नोकरी मिळवण्यासाठी काही अटी असतात. पहिल्यांदा शिक्षण घ्यावं लागतं, स्पर्धा परीक्षाची तयारी करावं लागतं, रक्ताचं पाणी आणि हाडाचं पीठ करावं लागतं, परीक्षा मेरिट लिस्टमध्ये पास व्हावं लागतं, तेव्हा नोकरी किंवा अधिकारी होता येतं. अजून त्या भिकार चोटाला मी सोप्या भाषेत सांगतो की नुसतं माझ्या लेकराचं नाव काय ठेवू, नुसतं माझ्या लेकराचं नाव काय ठेवू म्हणल्यानं नाव ठेवता येत नाही. त्यासाठी अगोदर लग्न करावं लागतं, बायकोला घरी आणावं लागतं, कंबर हलवावं लागतं आणि त्या कंबरत दम लागतो. आणि ते जर नसेल तर लेकरू होत नाहीत. मग लेकरू नाही झालं, लग्न केले नाही, बायको आली नाही, कंबर हलविलं नाही, लेकरू झालं नाही, त्याचा दोष आम्हाला द्यायचा? म्हणजे याचा मथितार्थ असा आहे की नोकरी लागण्यासाठी ज्या अटी पूर्ण कराव्या लागतात ते नाही करायच्या. बरं कशी नोकरी लागेल? शिक्षण घेण्याऐवजी डफडं जर आम्ही वाजवत असेल, शिक्षण घेण्याऐवजी पुंग्या जर वाजवत असेल, शिक्षण घेण्याऐवजी आम्ही पोतराज होत असेल, नोकरी लागल का? मग या अडाणचोटाने, या भामट्याने मातंग समाजामध्ये जाऊन शिक्षणाच्या बाबतीत किती महत्त्व सांगितलं, पोतराजापासून किती लोकांची सुटका केली त्यांनी. हे काहीच करायचं नाही. फक्त स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी समाजाला पुढे करून ते म्हणतात ना, मेलेल्या माणसाच्या टाळूवरली लोणी खायची, हा यांचा प्रकार आहे. बरं त्याची वच ते बुद्धाने खाल्लं, बुद्धाने खाल्लं, याला काय आधार, कुठं संदर्भ दिला?
त्या येड्याला उंदऱ्याला मला सांगायचं, बघ एक संशोधन झालं महाराष्ट्रात, विद्वान लोकांनी संशोधन केलं, जवळपास 15 लोकांनी ते संशोधन केलं. अनुसूचित जातीच्या 59 जातीपैकी किती जातीची प्रगती झाली, त्यांच्या प्रगतीचं मोजमाप काढलं, सुधारण्याचं मोजमाप काढलं. तुम्हाला सांगतो, आमच्या 59 जातीपैकी एकही जात 1% सुधारली नाही. त्या संस्थेने आकडेवारी जाहीर केली. पहिला जर 59 जातीमध्ये कोणता समाज सुधारलेला आलेला असेल तर पहिलं नाव चामार. त्यांची सुधारण्याची प्रगतीचं मोजमाप किती? 0.941 म्हणजे 1%ही नाही. खाटीक त्यांची सुधारण्याची टक्केवारी किती? 0.935. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर नाव आलं महार, 0.920. आणि त्यानंतर आमचा मातंग समाज आला, त्यांचं प्रगतीचं मोजमाप 0.894. म्हणजे बाकीच्या तर जाती सोडून द्यायचे 54, या 4 जाती सुद्धा 1% प्रगती झाली नाही. बौद्ध समाज आणि मातंग समाजात फार फरक नाही. मातंग बौद्ध समाजाची प्रगतीचं मोजमाप आहे की 0.920 आणि मातंग समाजाचा आहे 0.894. थोडा फरक आहे. आणि असं सर्व असताना सत्यता समोर आणण्याऐवजी चुकीचं काहीतरी मार्गदर्शन करायचं आणि कोणातरी समाजाला टार्गेट करायचं. पण एक लक्षात घे, आरक्षण जेव्हा धोक्यात आलं तेव्हा बाजी लावणारा फक्त बौद्ध समाज, आंबेडकरी समाज. अॅट्रॉसिटीला जेव्हा नख लावलं तेव्हाही बौद्ध समाज पुढे आला. संविधानाचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला तेव्हाही बौद्ध समाज पुढेच आला. लढायला आम्ही आणि चरायला तुम्ही आहात. आणि त्याच आक्रमक बौद्ध समाजाला कोणी अंगावर घेण्याचा प्रयत्न केला, त्या हा समाज सिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि भविष्यात तू अशी जर तुझी वटवट जर राहिली तर बेट्या, तू जर सापडलास, तुझी पॅन्टच नाही तर अंडर पॅन्ट काढून तुझा पार्श्वभाग सुजल्याशिवाय राहणार नाही. एवढ्या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय भीम, जय संविधान.